महाराष्ट्रातल्या आचारसंहितेवर 2 दिवसात निर्णय येण्याची शक्यता आहे, कारण सध्या राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ आहे आणि या दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल केली जावी अशी मागणी राज्य सरकारकडून केली जाते। मात्र त्याच्यावर आता 2 दिवसात निर्णय येईल असं कळतंय। राज्य सरकारने केलेली ही जी मागणी आहे त्याच्यावर विचार केला जाईल आणि मग येत्या 2 दिवसात या आचारसंहिता शिथिल करण्यासंदर्भात निर्णय समोर येईल अशी माहिती कळतेय। दुष्काळावर उपाययोजना करणं फार आवश्यक असेल आणि त्यासाठीच आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी राज्य सरकारकडून केली गेली आहे। आणखी अपडेट्स घेऊया। प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। विक्रांत, काय नेमकं घडू शकतं याबाबत, काय निर्णय समोर येऊ शकतो असा अंदाज आहे? रिद्धी, तुम्ही जसं म्हणालात तसं राज्यामध्ये जी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा नुकसान होतंय, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मदत करण्यासाठी म्हणून आचारसंहिता जी आहे ती शिथिल केली जावी अशा प्रकारची मागणी केली जाते। खरं तर तुम्ही जसं म्हणालात 2 दिवसामध्ये निर्णय येऊ शकतोय, मात्र निर्णय काय येणार हे महत्त्वाचं असणार आहे। या व्यतिरिक्त म्हणजे दुष्काळ परिस्थितीच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक कामं आहेत जी कामं झाली पाहिजेत आणि त्यासाठी ही जी आचारसंहितेचे नियम आहेत ते शिथिल केले जावेत अशी मागणी होते। त्या कामांविषयी बोलायचं झालं तर रस्ते बांधणी किंवा रस्त्यांच्या दुरुस्तीची जी कामं असतात ती सुद्धा महत्त्वाची असतात आणि त्यावर सुद्धा कुठेतरी अंकुश लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय, तो आचारसंहितेच्या नियमांमुळे। या व्यतिरिक्त आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी साधारण शालेय शिक्षण जे आहे ते पुन्हा शालेय शिक्षणाचं जे नवीन वर्ष आहे, शैक्षणिक वर्ष ते सुरू होईल, मुलांच्या सुट्ट्या संपतील आणि त्या संदर्भातले धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतात, ते इम्प्लिमेंट करायचे असतात। या सगळ्यासाठी आचारसंहितेचे जे नियम आहेत ते शिथिल होणं गरजेचं असतं आणि त्यामुळेच ही मागणी जी आहे ती समोर आली। 2 दिवसांमध्ये नेमका काय निर्णय येतोय, हे नियम शिथिल होत आहेत का आणि त्यानंतर मग कामांना कशा प्रकारे वेग येतोय, कामं कितपत पूर्ण होत आहेत, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल। रिद्धी, अगदी, आणि या निर्णयाचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ विक्रांत। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।